बाळा, थांब. हा व्हिडिओ मध्येच बंद करू नकोस, कारण गुरुपौर्णिमा जवळ आली आहे आणि आज तुला जो संदेश मिळत आहे ना, तो केवळ योगायोग नाही. तू अनेक दिवसांपासून मनात काहीतरी दुःख घेऊन फिरत आहेस. कोणाला सांगता न येणारी वेदना तुझ्या मनात दडवून ठेवली आहेस. कधी तुझ्या डोळ्यात अश्रू येतात, पण तू ते कोणाला दिसू देत नाहीस. कधी तुला वाटतं, स्वामी, मी इतकी भक्ती करतो, तुमचं नाव घेतो, तरी माझ्या आयुष्यातील संकट का संपत नाहीत. पण बाळा, आज मी तुला एवढंच सांगायला आलो आहे की तुझी हाक माझ्यापर्यंत पोहोचली आहे. तुझे अश्रू मी पाहिले आहेत. तुझ्या मनातील प्रत्येक वेदना मला माहिती आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवसाआधी तुला हा संदेश ऐकायला मिळत आहे, यामागेही माझीच इच्छा आहे. म्हणून बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण शेवटी मी तुला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुझ्या मनातील भीती कमी करेल आणि तुझ्या आयुष्यात पुन्हा आशेचा दिवा लावेल. बाळा, गुरु म्हणजे फक्त आपल्याला ज्ञान देणारी व्यक्ती नाही, तर गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारी शक्ती. जेव्हा आयुष्याचा रस्ता दिसेनासा होतो, जेव्हा आपली माणसंही आपल्याला समजून घेत नाहीत, जेव्हा सर्व मार्ग बंद झाले आहेत असं वाटतं, तेव्हा गुरु आपल्या हातात आशेचा दिवा देतो. गुरु आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतोच असं नाही, पण त्या संकटाला सामोरं जाण्याची ताकद मात्र नक्की देतो. तू कधी विचार केला आहेस का बाळा, तुझ्या आयुष्यात किती संकट आली आणि ती कशी निघून गेली? त्यावेळी तुला वाटत होतं की आता सगळं काही संपलेलं आहे, आता या दुःखातून बाहेर पडणं शक्य नाही. पण आज तू इथे आहेस. तू अजूनही स्वामींचं नाव घेत आहेस. तू अजूनही आशेने जगत आहेस. मग हे कोणामुळे शक्य झालं? बाळा, जिथे तुला वाटलं की तू एकटा आहेस, तिथे मी पाठीशी तुझ्या उभा होतो. जिथे तुझे पाय थकले, तिथे मी तुला आधार दिला. जिथे तुझ्या डोळ्यात अश्रू आले, तिथे मी तुझ्या मनाला धीर दिला. बाळा, गुरुपौर्णिमा हा केवळ एक सणच नाही, हा दिवस आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपल्या जीवनात ज्यांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवला, चांगलं शिकवलं, संकटात आधार दिला, त्यांच्याबद्दल मनापासून धन्यवाद म्हणण्याचा दिवस आहे. गुरु आपल्याला नेहमी आपल्या मनासारखं देतोच असं नाही, पण आपल्या हिताचं जे आहे तेच देतो. कधी कधी तू माझ्याकडे एखादी गोष्ट मागतोस आणि ती लगेच मिळत नाही. मग तुझं मन दुःखी होतं. तू म्हणतोस, स्वामी, माझी इच्छा अजून पूर्ण झाली का नाही? पण बाळा, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. झाडाला फळ येण्यासाठी सुद्धा वेळ लागतो आणि बी पेरल्यानंतर लगेच झाड उगवत नाही. त्याला सुद्धा पाणी द्यावंच लागतं, काळजी घ्यावीच लागते आणि धीर हात धरावाच लागतो. तसंच तुझ्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींसाठीही योग्य वेळ येणं आवश्यक असतं. मी तुझी प्रार्थना ऐकत नाही असं कधीही समजू नकोस बाळा. तुझी प्रत्येक हाक माझ्यापर्यंत पोहोचते, पण बाळा,
मी तुला जेव्हा देईन तेव्हा ते योग्य वेळी आणि तुझ्या भल्यासाठीच देईन. म्हणून मनात शंका आणू नकोस. भक्ती करताना वारंवार फळाची चिंता करू नकोस. माझं नाव घे आणि तुझं कर्तव्य तू करत राहा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मोठमोठे विधी केले नाहीत तरी चालतील बाळा, पण तुझं मन स्वच्छ असलं पाहिजे. मनात कोणाबद्दल द्वेष असेल, राग असेल, मत्सर असेल तर तो कमी करण्याचा प्रयत्न कर. कारण गुरूंची कृपा मिळवण्यासाठी सर्वात मोठी पूजा म्हणजे मनातील अहंकार कमी करणं असतं. तू सकाळी उठल्यानंतर मनापासून माझं नामस्मरण कर. घरातील देवासमोर दिवा लाव. शक्य असेल तर फूल अर्पण कर. पण हे करताना मनात एवढंच म्हण, स्वामी, माझ्याकडून जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा. मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मनातील वाईट विचार दूर करा. मला चांगलं वागण्याची बुद्धी द्या. बाळा, ही प्रार्थना खूप मोठी आहे. कारण देवाकडे फक्त धन, सुख आणि यश मागणं हीच भक्ती नाही. चांगलं मन, योग्य बुद्धी, संयम आणि संकटात धैर्य मिळावं ही प्रार्थना अधिक सुंदर असते. आणि बाळा, हा संदेश इथेच सोडून जाऊ नकोस. कारण आता मी तुला तुझ्या आयुष्यातील एका मोठ्या भीतीबद्दल सांगणार आहे. तू सतत भविष्याची चिंता करतोस. पुढे काय होईल? माझं काम होईल का? आणि माझ्या घरात सुख येईल का? किंवा माझ्या मुलांचं भविष्य कसं असेल? आणि माझी अडचण कधी संपेल? असे अनेक प्रश्न तुझ्या मनात असतात. पण बाळा, उद्याची चिंता करताना तू आजचा दिवस दुःखात घालवतोस. जे अजून घडलंच नाही त्याची भीती घेऊन तू स्वतःला त्रास देतोस. मी तुला एवढंच सांगतो, आजचं कर्तव्य मनापासून कर. आज चांगलं बोल. आज कोणाला दुखवू नकोस. आज आपल्या घरातील माणसांवर प्रेम कर. आज मनापासून माझं नाव घे आणि उद्याची काळजी माझ्यावर सोडून दे. बाळा, तू सर्व काही एकट्याने सांभाळण्याचा प्रयत्न करतोस. घराची जबाबदारी, पैशांची चिंता आणि नात्यांमधील दुःख, मुलांची काळजी आणि कामाचा ताण, हे सगळं मनात ठेवून तू थकून जातोस. पण मला सांग, तू मला तुझा गुरु मानतोस ना? मग तुझं ओझं एकट्याने काय उचलतोस? तुझ्या मनातील दुःख माझ्याजवळ ठेव आणि रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद कर आणि मनात म्हण, स्वामी, आज माझं मन खूप थकलं आहे. आता हे ओझं मी तुमच्या चरणी ठेवतो आहे. बाळा, त्यानंतर मन हलकं होईल आणि संकट लगेच संपेल असं नाही, पण त्याला सामोरं जाण्याची ताकद मात्र तुला नक्की मिळेल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला मदत कर. एखाद्याला अन्न दे. एखाद्या भुकेल्या जीवाला खाऊ घाल. एखाद्या दुःखी माणसाशी प्रेमाने बोल.
मोठी मदतच करावी असं नाही. तुझ्या क्षमतेनुसार केलेली छोटी मदत ही खूप मोठी असते. पण बाळा, मदत केल्यानंतर त्याचा अभिमान मनात ठेवू नकोस. मी इतकं केलं, मी त्याला मदत केली असं वारंवार सांगू नकोस. जे केलं ते माझ्या चरणी अर्पण कर. कारण सेवा ही प्रसिद्धीसाठी नसते, सेवा ही मन शुद्ध करण्यासाठी असते. गुरुपौर्णिमेपूर्वी एक गोष्ट मात्र नक्की कर. तुझ्या मनात ज्या व्यक्तीबद्दल राग आहे तिच्याबद्दलचा राग थोडा कमी करण्याचा प्रयत्न कर. प्रत्येकाला लगेच माफ करणं शक्य होईलच असं नाही, पण मनात सतत त्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास देऊ नकोस. ज्यांनी तुला दुःख दिलं त्यांच्यामुळे तुझं मन कायम दुःखी राहू देऊ नकोस. बाळा, माफ करणं म्हणजे समोरच्या माणसाने केलेलं चुकीचं वागणं योग्य ठरवणं नाही. माफ करणं म्हणजे स्वतःच्या मनाला त्या वेदनेच्या ओझ्यातून मुक्त करणं असतं. तुझं मन शांत राहणं महत्वाचं आहे. कधी कधी तुला वाटतं की माझी शक्ती, माझी भक्ती कमी पडते का? मी रोज पूजा करत नाही, मला मोठमोठे मंत्र येत नाहीत, माझ्याकडून नियम पाळले जात नाहीत, मग माझ्यावर स्वामींची कृपा होईल का? बाळा, भक्ती फक्त मोठ्या शब्दात नसते, भक्ती मनातील प्रेमात असते. तू प्रेमाने माझं नाव घेतोस, दुःखात मला हाक मारतोस, सुखात माझे आभार मानतोस आणि चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोस. ही सुद्धा भक्तीच आहे. तुला मोठमोठे मंत्र येत नसतील तरी मनापासून एवढंच म्हण, श्री स्वामी समर्थ, माझा हात सोडू नका. ही हाक मनापासून असेल तर त्याला खूप ताकद आहे. बाळा, मी तुझ्याकडून मोठमोठ्या गोष्टी मागत नाही. मी फक्त एवढंच सांगतो की कोणाचं वाईट करू नकोस, कोणाच्या दुःखावर हसू नकोस. शक्य असेल तिथे मदत कर. आई वडिलांचा, गुरुजनांचा आणि मोठ्या माणसांचा आदर कर. घरात प्रेमाने बोल. राग आला तरी काही वेळ शांत राहण्याचा प्रयत्न कर. कारण तुझ्या चांगल्या वागण्यातच माझी खरी पूजा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तू देवासमोर बसशील तेव्हा फक्त मागण्यांची यादी घेऊन बसू नकोस. एकदा मागे वळून पहा आणि म्हण, स्वामी, आजपर्यंत तुम्ही मला खूप काही दिलं, अनेक संकटातूनही बाहेर काढलं, माझ्या चुका सांभाळल्या, मला योग्य माणसं दिली. माझ्या आयुष्यात जे काही चांगलं आहे त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. बाळा, कृतज्ञता ही अशी प्रार्थना आहे जी मनाला शांत करते. जे आपल्याकडे नाही त्याचाच विचार करत राहिलो तर दुःख वाढतं, पण जे आपल्याकडे आहे त्याबद्दल धन्यवाद मानले तर मनात समाधान निर्माण होतं. तुझ्याकडे कदाचित खूप धन नसेल, पण तुझ्याकडे प्रेम करणारी माणसं तर असतील. तुझ्या आयुष्यात काही अडचणी असतील,
पण त्यातून बाहेर पडण्याची शक्तीही तुझ्यात आहे. तुझ्या इच्छा अजून पूर्ण झाल्या नसतील, पण तुझ्याकडे आशा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळा, तुझ्या ओठांवर अजूनही श्री स्वामी समर्थ हे नाव आहे. मग तू एकटा कसा? बाळा, जेव्हा तुझ्या आयुष्यात चांगला काळ येईल तेव्हा मला विसरू नकोस. संकटातच देवाची आठवण आणि सुखात अभिमान असं करू नकोस. दुःखात माझं नाव घे आणि सुखात माझे आभार मान. कारण भक्ती ही फक्त गरजेच्या वेळी केली जाणारी गोष्ट नाही. भक्ती म्हणजे प्रत्येक परिस्थितीत गुरूंशी जोडलेलं राहणं. आज हा संदेश ऐकताना तुझ्या मनात एखादी इच्छा असेल, एखादं काम असेल आणि एखादी चिंता असेल, तर ती मनात माझ्या चरणी ठेव. पण त्यासोबत एवढंही म्हण, स्वामी, मला जे हवं आहे ते द्या, पण जे माझ्यासाठी योग्य आहे तेच द्या. आणि माझ्या आयुष्यात जे घडले त्याला सामोर जाण्याची मला ताकद द्या. बाळा, ही प्रार्थना तुला मनाने मजबूत करेल. आता गुरुपौर्णिमा येत आहे. हा दिवस फक्त सण म्हणून साजरा करू नकोस. हा दिवस स्वतःकडे पाहण्याचा दिवस बनव. मागील काही महिन्यात तुझ्याकडून कोणत्या चुका झाल्या, कोणाला तुझ्या शब्दांनी दुःख झालं, कोणती चांगली सवय तू सोडली, कोणत्या वाईट विचारांमध्ये तू अडकलास, याचा शांतपणे विचार कर. आणि मग स्वतःला एक वचन दे, आजपासून मी थोडा अधिक संयमी होईन, थोडं अधिक प्रेमाने बोलेन आणि शक्य तिथे मदत करेन. संकट आलं तरी घाबरणार नाही आणि प्रत्येक परिस्थितीत स्वामींचं नाव घेईन. बाळा, मोठा बदल एका दिवसात होत नाही, पण दररोज थोडं चाललं किंवा चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य नक्की बदलतं. आणि आता मी तुला शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुला वाटत असेल की तुझ्या आयुष्यात खूप उशीर झाला आहे, तुझं वय निघून जात आहे, तुझी स्वप्न पूर्ण होत नाही, इतर लोक पुढे गेले आणि तू मागे राहिलास. पण बाळा, स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नकोस. प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं असतं आणि प्रत्येकाचा संघर्ष हा सुद्धा वेगळा असतो. प्रत्येकाच्या आयुष्यातील योग्य वेळ ही वेगवेगळी असते. तुझा प्रवास अजून संपलेला नाही. तुझ्यासाठी चांगले दिवस येऊ शकतात. तुझ्या घरात आनंद येऊ शकतो. तुझ्या घरातील चिंता कमी होऊ शकते. पण त्यासाठी आधी तुला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल आणि माझ्यावर श्रद्धा ठेवावी लागेल. मी तुझ्या जवळ आहे बाळा. तू दुःखी असशील तेव्हा तुझ्या अश्रूंमध्ये मी आहे. तू घाबरशील तेव्हा तुझ्या धीरामध्ये मी आहे.
तू थकला असशील तेव्हा तुझ्या विश्रांतीमध्ये सुद्धा मी आहे. तू संकटात असशील तेव्हा तुझ्या विश्वासामध्ये मी आहे. आणि जेव्हा तुला वाटेल की आता कोणीच नाही, तेव्हा माझं नाव घे आणि म्हण, श्री स्वामी समर्थ, मला सांभाळा. बाळा, मी तुझा हात सोडणार नाही. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवसाआधी तुझ्यासाठी माझा एकच संदेश आहे. मन स्वच्छ ठेव. कुणाचं वाईट करू नकोस. आई वडील आणि गुरुजनांचा आदर कर. शक्य तिथे मदत कर. संकटात धीर सोडू नकोस. सुखात अभिमान करू नकोस. आणि प्रत्येक दिवशी प्रेमाने माझं नाव घे. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. जर हा संदेश तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ लिही. आणि हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचव जी आज मनाने खूप थकली आहे, जी एखाद्या संकटातून जात आहे किंवा जिला गुरुच्या आधाराची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर. आपल्या प्रिय व्यक्तींसोबत शेअर कर. आणि मी आणि स्वामी या चॅनलला सबस्क्राईब कर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.